नमस्कार. आज 15 ऑगस्ट म्हणजे समस्त भारतीयांसाठी खूप आनंदाचा क्षण आणि आज या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व प्रेक्षकांना आभाळभर शुभेच्छा. तर मंडळी, जागर मराठीचा या चॅनलच्या ग्रेट भेट विशेष मुलाखतीमध्ये आज आपण एका आगळ्या वेगळ्या अनोख्या व्यक्तिमत्वाचा परिचय करून घेणार आहोत. 4 ओळी या व्यक्तिमत्वासाठी. ईश्वरानं दिलंय प्रत्येकाला अनमोल देणं जीवनाचं, चंदन करायचं की इंधन हे ज्याचं त्यानं ठरवायचं. तर आरोग्य क्षेत्रामध्ये चंदनासारखं ज्या स्वतःचं जीवन व्यतीत करीत आहे अशा आदरणीय सुजाता दुस्कानो मॅडम. आणि एक विशेष म्हणजे यांच्या आरोग्य सेवेचा गौरव प्रत्यक्ष भारत सरकारने परिचारिका सेवेतील सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रीय फ्लोरेन्स नाइटिंगेल पुरस्काराने त्यांचा गौरव झालेला आहे, त्यांच्या कार्याचा गौरव झालेला आहे अशा आदरणीय सुजाता दुस्कानो मॅडम. आणि यांचा आपण जीवन प्रवास आज आपण आपल्या चॅनलवर उलगडणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम आज मी ह्या ठिकाणी आपणा सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप मंगलमय शुभेच्छा देते आहे. आणि आज विशेष करून माझ्याकडे आपण आलेले अतिथी ग्रेट भेट जागर मराठीचा ह्या चॅनलचे आपण सर्व टीम, आपल्या सर्वांचे मी मनपूर्वक खूप खूप आभार मानते आणि आपल्या कार्याला शुभेच्छा देते. धन्यवाद. तर सुजाताताई, मी तुम्हाला काहीच म्हणते की हे म्हणजे परिचारिकेचं जे क्षेत्र आहे त्यामध्ये सेवा परमो धर्म आपण म्हणतो, म्हणजे सतत तुम्हाला सेवेत राहायचं आहे. तर तुम्हाला लहानपणापासून ओढा होता का या सेवा क्षेत्राचा, की असं काय झालं की तुम्हाला असं वाटलं की आपण या क्षेत्राकडे वळलं पाहिजे? बालपणीचं घरातलं वातावरण वगैरे तसं काही होतं का? आम्हाला जाणून घ्यायचंय. खरं पाहता आज आपण ह्या क्षणाकडे बघताना जर पाठीमागे गेलो, 40 वर्ष मागे गेलो, तर त्यावेळेची परिस्थिती आणि आपली जी स्थिती होती ती कशी होती? सर्वसाधारण सगळ्यांचीच गरिबीची होती. आणि त्यावेळेला आमचं पण एक शेतकरी कुटुंबात, मी वसई तालुक्यातल्या आगाशी येथे जन्माला आलेली, आणि ते कुटुंब आमचं प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही जगत होतो. आणि त्यावेळेला आम्ही 5 भावंड. तर अशा वेळेला कुठे म्हणजे सेवा करायची, काय शिक्षण करायचं ह्याचं काही कुणालाही माहिती नव्हतं, कारण घरामध्ये आई वडीलही खूप काही शिकलेले नव्हते. परंतु एक आहे, माझी आई जी होती तर ती अतिशय हुशार होती. कमी शिक्षण घेऊन सुद्धा एखाद्या शिक्षण केलेल्या व्यक्तीला लाजवील असं तिचं व्यक्तिमत्व असल्यामुळे, आणि तिला चर्चचा खूप ओढा होता. तिला असं वाटायचं की माझ्या अपत्यांपैकी एकाने तरी असं काम करावं की जे मदर तेरेसाचं काम आहे. ती नेहमी बोलायची की अशी कनवाळू दयाळू मदर तेरेसा, तर त्यांच्यासारखं काम व्हावं हे ती कधी कधी असं मनात आलं तर ती बोलायची. आणि मग मला असं वाटायचं की मी शिक्षक होईल. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष वेळ आला, 10वी झाल्यानंतर 11वी 12वी झालं, त्यावेळेला शिक्षकांना त्यावेळेला सेवेमध्ये नोकऱ्याच नव्हत्या. आमच्या गावात 2-3 शिक्षक होते की त्यांना नोकऱ्या नव्हत्या. तर माझ्या घरच्या परिस्थितीला अनुरूप मला कुठेतरी सेवा कार्य लवकर करणं गरजेचं होतं. आणि त्याच वेळेला सामान्य रुग्णालय ठाणा येथे परिचारिकेच्या सेवेच्या प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होत्या. माझ्या भाऊजींनी मला सांगितलं की तू केलं तर तुला नोकरी पण मिळेल, आणि मी ती सेवा पत्करली. आणि त्या सेवेमध्ये मला माहिती आहे की मला सेवा देखील करता येणार आहे आणि आईचं स्वप्न देखील पुरं होणार आहे. आणि म्हणून मग मी तो निर्णय घेतला की मला परिचारिका व्हायचे, की जेणेकरून मला मदर तेरेसाचं कार्य जे आहे तेही करता येईल आणि माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह देखील. आणि म्हणून मी त्या क्षेत्राकडे वळाले. खूप छान. म्हणजे प्रत्यक्ष मदर तेरेसांचा आदर्श का त्यांच्याकडून तुम्ही प्रेरणा घेतली आणि या सेवा क्षेत्राकडे वळलात. खरंच रुग्ण सेवा जी आहे ती करण्यासाठी खूप पेशन्स आणि खूप डेडिकेटेड व्हावं लागतं. अगदी तन मन धन अर्पण काम करायला लागतं. तर हा झाला तुमचा प्रवास या क्षेत्राकडे येण्याचा. बरं, असं काही म्हणजे तुम्ही जेव्हा हे प्रशिक्षण घेत होता तेव्हाच्या तुमच्या आठवणी काय आहेत बरं? सगळ्यात पहिलं म्हणजे हे जे प्रशिक्षण होतं हे वास्तवाचं होतं. म्हणजे ठाणा सिव्हिलला मला राहायचं होतं.
आणि खूप घरामधलं एक आपल्याला एक ओढा असतो, सगळे नातेवाईक जवळ असतात आणि घर सोडून एक 15-16 वर्षात तुम्हाला बाहेर राहायचं आहे, तर ते माझ्यासाठी कठीणच होतं. जाताना मी खूप रडत होते की माझं ऍडमिशन झालंय, मला आता घरापासून लांब जावं लागणार आहे, हॉस्टेलचं खावं लागणार आहे, स्वतःची कामं स्वतः करायला लागणार आहेत. तर नक्की माझ्यासाठी तो एक आठवडा 15 दिवस खूप कठीण होते. आणि तिथे गेल्यानंतर प्रशिक्षण सुरू झालं आणि पहिल्यांदा आम्हाला ओरिएंटेशन असतं क्लासरूम मध्ये, शिक्षक येत होते, शिस्त सांगत होते आणि मी अगदी पहिल्या बेंचवर बसून सगळं ऐकत होते. परंतु ज्या वेळेला प्रत्यक्ष वॉर्डमध्ये जाण्याची वेळ आली, कारण पूर्ण ग्रामीण भागातले त्यावेळेला ठाणा डिस्ट्रिक्ट आणि त्या ग्रामीण भागातले सगळे रुग्ण इमर्जन्सी रुग्ण, म्हणजे ते लहान बाळ असो, गर्भवती असो, बर्न असो, ऍक्सिडेंट असो, ते एकाच ठिकाणी येतात. आणि अशा ठिकाणी मला तिकडे जायचं होतं वॉर्डमध्ये. आणि सगळ्यात पहिलं त्यांनी आम्हाला, माझा जो टर्न होता तो गायनेक वॉर्डला होता. आणि रक्त, खूप प्रमाणात रक्त बघण्याचा कधी प्रसंग आला नव्हता. आणि त्या एका महिलेची प्रसूती झाली होती आणि ती दुसऱ्या वॉर्डमध्ये होती. फक्त बेडवर प्लासेंटा आणि रक्त होतं. आणि मी फक्त दरवाज्यात गेले आणि पाहते आणि ते चित्र बघितल्यानंतर मला तिथेच चक्कर आली. मुळात मी कुपोषित होते, मी अॅनिमिक होते, वजनही कमी होतं माझं. आणि ते चित्र बघितल्याबरोबर मी तर चक्कर येऊन पडले. मग सगळ्यांनी मला उचललं, हॉस्पिटलला नेलं, पाणी वगैरे मारलं. आणि मग माझे नातेवाईक, माझे मामा तिथेच राहतात, ज्यांनी मला खूप सहकार्य केलं माझ्या ट्रेनिंगमध्ये ठाण्यात, तर त्यांना बोलवलं. आणि मग त्यांना बोलवल्यानंतर मेट्रन आणि सगळ्यांनी ओरडून झालं होतं की तुला पुढे शिक्षण करायचं आहे. मामांनी कान असा पिळला आणि सांगितलं की पोरी, घरची परिस्थिती गरिबीची आहे आणि तू त्यासाठी इथे आलेली आहे, तर असं चक्कर येऊन पडून चालणार नाही. आणि तो दिवस माझ्यासाठी कठीण गेला की मला आता निरनिराळी अशी आव्हानं येणार आहेत. रात्रभर मी विचार केला की आता काही झालं तरी वॉर्डमध्ये चक्कर येऊन पडायचं नाही. दुसऱ्या आठवड्यातही एक प्रसंग आला की ऑर्थोपेडिक वॉर्ड, गँग्रीन झालेले पेशंट, सडलेले पेशंट, कुचके पेशंट, मॅगेट्स झालेले पेशंट, अशा वॉर्डमध्ये गेल्याबरोबर एक दुर्गंधी यायला लागली. तर मी आपलं सहज साडी आहे, तर ती तेव्हा आम्हाला परिचारिकेला साडी असायची, मी नाकाला पकडली. आता म्हटलं इथे आठवडा कसा काढायचा, असंच पकडून पकडून काढावा लागणार, कारण त्यावेळेला मास्क वगैरे एवढा अवेअरनेस नव्हतं. परंतु एक तिकडचा स्वीपर तो मला हे बघत होता आणि तो काय बोलायचा, मॉप करता करता, जे जपत ते चेपत, तो मलाच टोमणा मारतो आहे हे माझ्या लक्षात येत होतं. मग मी म्हटलं आता हळूहळू ही साडी पण नाकावरची काढायची, रुमालही धरायचा नाही. आणि हळूहळू मी त्या वातावरणाला अंगीकारू लागले. आणि मग 1 महिन्यानंतर मी इतकी रुळले तिकडे, त्या पूर्ण सगळ्या वातावरणाला मी माझं केलं. आणि पहिली गोष्ट म्हणजे मला न आवडणारा विषय गणित आणि इंग्रजी हा मला बिलकुल आवडत नव्हता आणि तो विषय तिथे अभ्यासात मुळीच नव्हता. त्यामुळे मला इतका आनंद झाला की बघा, जीवनामध्ये आपल्याला जे आवडत नाही ते नसलं आणि आवडतं ते असलं की कसं माणूस सकारात्मक बघतो. आणि अगदी माझंही तसंच झालं. मी छानपैकी तो अभ्यास नीट लक्ष देऊन ऐकायला लागले, वाचायला लागले, लिहायला लागले. मी त्या ग्रुपची लीडर झाले आणि प्रत्येक गोष्ट मॅडम माझ्याकडून करावायला लागल्या. नीटनेटकं कसं होईल एवढंच नाही, तर त्या वॉर्डमधले प्रत्येक वॉर्डमधले डॉक्टर आणि नर्स आहेत, आमच्या ज्या मेट्रन आहेत, तर त्या मला एकेरी नावाने ओळखायला लागल्या, सुजाता म्हणून. तर कुठेतरी मला असं वाटलं की हे क्षेत्र माझ्यासाठी चांगलं आहे आणि तिथे मी अव्वल अभ्यास करेन. आणि पूर्ण प्रशिक्षणात मी खूप अभ्यास केला. सगळ्या मुलींमध्ये तर मी पहिली आलेच, परंतु त्याचा परिपाक म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलला मी एकमेव महाराष्ट्रातनं पहिली आले. मला मेरिट मिळाली, गोल्ड मेडल मिळालं, विमलाताई आपटे पुरस्कार मिळाला, त्यावेळेला कमलाताई हॉस्पिटल पुरस्कार मिळाला, जो मला 20 वर्षांनीही माहिती नव्हतं की एवढा मोठा व्यक्तीच्या नावाने पुरस्कार का दिला गेलाय. मी वॉर्डमध्ये जी ड्युटी केली किंवा जो अभ्यास केला, जी सेवा केली, तर त्या एका विद्यार्थिनीला तो दिला जातो. तर असा माझा तो प्रशिक्षणाचा प्रवास त्यावेळेला होता. आणि मग पास झाल्यानंतर माझी जी नेमणूक झाली तर ती सुद्धा ग्रामीण भागामध्ये झाली. तर अशा प्रकारे माझं प्रशिक्षण त्या इन्स्टिट्यूट मधून पूर्ण होऊन मी ग्रामीण भागातल्या सेवेला मी 1987ला 1 जानेवारीला मला नेमणूक मिळाली. खूप छान मॅडम. म्हणजे बघा ना, नाकाला रुमाल लावणं
तिथपासून अगदी निडरपणे म्हणजे संपूर्ण आपलं विचार न करता सेवाव्रत अंगीकारून रुग्णांची सेवा करणं हा तुमचा झालेला बदल लक्षणीय वाटतो. आणि त्यावरच मला वाटतं तुमची पुढची सगळी इमारत रचली गेली. तर सुजाताताई, तुम्ही शासनाच्या सेवेत आलात. आता पालघर जिल्हा जो आहे त्यावेळेस आहे ठाणे जिल्हा, बरोबर. आज सुद्धा या पालघर जिल्ह्यामध्ये तळागाळामध्ये खूप आरोग्याच्या समस्या आहेत. आणि आम्ही वाचलं की तुम्ही कुष्ठरोग निवारण, नंतर प्रसूती, मासिक पाळी, बालमृत्यू या सगळ्या म्हणजे तुमचं जे कार्य आहे त्याचं चौफेर कार्य आहे. ओके. तर आम्हाला थोडं तुम्ही सांगा ना की बालमृत्यू रोखण्यासाठी तुम्ही काही विशेष कार्यक्रम केले आणि तुमचा अनुभव. मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की एका परिचारिकेला असं वाटत असतं की आपल्याला कुठेतरी हॉस्पिटलला नेमणूक मिळेल, चांगले छान टिपटॉप कपडे असतील, पायात शूज असतील, हॅट डोक्यावर असेल, हातात बेन असेल आणि फक्त थर्मामीटर घ्यायचं पेशंटचं. ऍक्च्युली ना ह्या ड्रेसचं आकर्षण असतं मुलांना. तर असं एक कल्पना असते, परंतु माझ्या बाबतीत तर तसं झालं नाही. मला सगळ्यात पहिलं ही सेवा ग्रामीण भागाकरता असल्यामुळे मला साडी नेसावी लागली. पहिलं म्हणजे मला वयाच्या 18 वर्षातच साडी नेसून सेवा करावी लागली. आणि मग ती जी सेवा सुरू झाली ती ग्रामीण भागात, मी तुम्हाला बोलली तर भाईंदर जरी शहरी होतं त्यावेळेला, तरी त्याचा तो घोडबंदर हा एरिया आहे, त्याचे जवळजवळ 19 पाडे आहेत. तर त्या म्हणजे पाटीलपाडा, चेना, केसरीपाडा, बेलकरीपाडा अशा अनेक मध्ये मध्ये ते डोंगरात, देऊरच्या डोंगराच्या पाठीमागची बाजू जिथे हिस्र श्वापद वाघ वगैरे येऊन तिथल्या मुलांना उचलून न्यायचे. आणि त्यावेळेला आता आरोग्य यंत्रणा जशी सक्षम आहे, अवेअरनेस आहे, त्यावेळेला तसं नव्हतं. त्यावेळेला काय होतं, अंगारे धुपारे बुवाबाची जास्त होती. म्हणजे तुमच्या आरोग्यात त्या गोळीला कोणी विचारत नव्हतं. लसीकरणाला आपण गेलं की सफेद कपडे बघितले की ते जंगलात पळून जायचे. हगंदारी मुक्त गावं नव्हती, त्यामुळे मी जिथून चालायची त्या दोन्ही रस्त्याच्या कडेला शौचा असायची आणि तुम्हाला ओली शौचा सोडून सुक्या शौचेवरून पाय देऊन जायला लागायचं. म्हणजे अशा त्या रेतीबंदर एरियातनं माझा प्रवास सुरू झाला. तिथे मी बघितलं की डोंगरावर अशी गुडघ्यावर चालणारी तरुण मुलं गुडघ्यावर चालतायत. का तर ते पोलिओग्रस्त आहेत, पोलिओ दिला गेला नव्हता. मग त्यावेळेला मला असं वाटलं की लसीकरण किती इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर कुपोषणाच्याही बळी होत्या, अर्भकमृत्यू, मातामृत्यूही होता. मग त्यावेळेला सगळ्यात पहिला लक्षगट म्हणजे महिला होत्या आणि माझ्याकडे शाळा होत्या. मग मी तिथून शाळेत आरोग्य शिक्षण, हात धुण्यापासून, नख कापण्यापासून, वैयक्तिक स्वच्छतेपासून, कारण त्यावेळेला खरूज देखील खूप होती नव्हती. त्यानंतर कुटुंब कल्याण हा कार्यक्रम, पूर्ण कार्यक्रम खूप आव्हान होतं शासनापुढे की कुटुंब कल्याणात अनेक मुलं व्हायची, अनेक माता कुपोषित व्हायच्या आणि त्या मुलांचं संगोपन व्हायचं नाही. तो राबवला गेला, पण त्यावेळेला साथी पण यायच्या. कारण संसर्गजन्य रोग जे आहेत म्हणजे क्षयरोग, कुष्ठरोग, डायरिया, कावीळ वगैरे हे सगळे खूप प्रमाणात होते. आता आपण ज्याच्यावर कंट्रोल केला आणि आता आपण नवीन प्रोग्राम राबवतोय जो असंसर्गजन्य. तर त्यावेळेला मला त्याकरता खूप काम करायला लागलं. निरनिराळ्या साथीमध्ये सगळ्या ठिकाणी प्रशिक्षण पहिली मला घ्यावी लागली. आणखीन एक संसर्गजन्य म्हणजे एकापासून दुसऱ्याला होतो तो म्हणजे ते काम फार आव्हानात्मक असेल होतं. आणि त्यावेळेला भाईंदरला प्रसूती म्हणजे आम्ही डे नाईट ड्युट्या करायचो, मग प्रसूती करायच्या. तर त्या प्रसूती जेव्हा केल्या तेव्हा म्हणजे जवळजवळ 1,500 ते 2,000 प्रसूती करताना त्यावेळेला काही सोनोग्राफी करून या, 2-2, 3-3 एक्सरे करून या, पहिलं रजिस्ट्रेशन करा, 4 रजिस्ट्रेशन. त्यावेळेला येणारा जो मॉब आहे हा मायग्रेटेड एरिया भरपूर होता. पण त्यावेळेला एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्ही स्वतः स्वाभाविक डिलिव्हरी केल्या, प्लासेंटा प्रिव्हिया असो, ब्रीच असो, ट्विन्स असो, आणि एकही मातामृत्यू आणि बालमृत्यू माझ्या हातातून झाला नाही. ही सगळ्यात मोठी गोष्ट. आणि त्याला कारण माझं स्किल आणि मी घेतलेलं ज्ञान ह्याचा मला खूप उपयोग झाला. आणि मग तुम्ही म्हणता तसं की असं करत माझी ज्या वेळेला ती सेवा तिथून मी करत आले त्यावेळेला काही प्रसंग आले की बॉम्बस्फोट प्रसंग आहे किंवा नदीमध्ये पडलेली बस आणि ते ऍक्सिडेंटचं रिकव्हरी, या सगळ्या गोष्टींना मला प्रथमदर्शनी करायची संधी मिळाली. आणि त्यानंतर मग माझ्या लक्षात आलं की आपल्याला महिलांना कुठेतरी प्रशिक्षित करायचंय. आणि मग WHO रिसोर्स पर्सन म्हणून एक आपल्याला संधी मिळाली, ज्या संधीला तुम्हीही त्या प्रशिक्षणाला नाशिकला होतात माझ्या बरोबर. म्हणजे आज तो क्षण मला आनंदाचा वाटतो की त्यामुळे आपण सविस्तर प्रशिक्षण घेतल्यामुळे आज पालघर मधल्या
कोविड नंतर म्हणजे 2020 मध्ये आपण 900 ते 1000 शिक्षकांना प्रशिक्षित केलं मेन्स्ट्रुअल हेल्थ मॅनेजमेंट मध्ये आणि 2200 शाळांपर्यंत आपण पोहोचलो. आणि त्याला आपल्याला का स्ट्रेंथ बनवायचंय की प्रत्येक मुलीला तिच्या शरीरात होणारा बदल कळेल, तिचं शरीर कसं जपायचं हे कळेल, तिचं आरोग्य कसं चांगलं ठेवायचं हे कळेल. तेव्हा ती होणारी माता ही निरोगी राहील आणि होणारं मूल हे देखील आपल्याला सुदृढ पाहता येईल. म्हणजे आज आम्ही जिथे काम करतो आहे तिथे आजही जिथे निर्मळ एरिया आहे आमचा 33,000 लोकसंख्या आहे. पण काही वर्षापूर्वी म्हणजे 15 वर्षापूर्वी जर आलेख बघितला तर त्या ग्रामीण भागात अनेक दाई घरी डिलिव्हरी करायच्या. परंतु मी आल्यानंतर मी बघितलं माझा जो कार्यक्षेत्र होतं त्याच्यात दाई डिलिव्हरी मी बंद केल्या. होम डिलिव्हरी करायचीच नाही, हॉस्पिटल डिलिव्हरी, तज्ज्ञ व्यक्तीकडून डिलिव्हरी. आणि येणाऱ्या प्रत्येक मायग्रेटेड कुमारी मातेला ती जी आहे 16 वर्षाची तिला तिचं वजन पूर्ण गर्भारपणात 11 ते 10 किलो कसं वाढेल, ते बाळ 2.5 किलो कसं होईल, ह्यासाठी आम्ही स्वतः त्यांना जो अवेलेबल आहार आहे त्यांना परवडेल हा आहार देऊन त्यांचं कुपोषण कमी करण्याचं काम आम्ही केलं. आणि अशा प्रकारे पुढे होऊन देखील आज पालघर जो कुपोषण आपल्याला मुक्त करायचा आहे त्यासाठी प्रत्येकाला एका गावापासून एका पाड्यापासून सुरुवात करून आपल्याला अप्रोच करून त्यांच्या आपण म्हणतो ना की रोजच्या जीवनशैलीत बदल करायचा. म्हणजे श्रीमंत त्याचं पण कुपोषण होतं पण गरीबाचं ज्याला अवेलेबल नाहीये तर त्याचं जर होतच श्रीमंतांच्या घरी पण मुलं हट्ट वगैरे करतात जेवण. श्रीमंताचं काय झालंय बाहेरचं खाणं, ती जीवनशैली, अवेळी खाणं, चुकीचं खाणं आणि त्यामुळे श्रीमंत कुपोषित आहे. आणि ग्रामीण भागाचं काय झालं आता जर संशोधन जर केलं आपण पाहिलं तर डहाणू, मोखाडा, जव्हार, साकोशेत पर्यंत अनेक ठिकाणी त्यावेळेला उडीदाचं वरण आणि नागलीची भाकरी खायची नाश्त्याला. आता काय खातात, आता हे बेकरीचे टोस्ट आणि पाव त्यांच्यापर्यंत पोहोचले आणि ह्यामुळे तिथलं कुपोषण वाढत आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये आता निवृत्तीनंतर मला स्वयंभू काम करायचंच आहे की जेणेकरून आपल्याला आता डिजिटल माध्यम आहे तर प्रत्येक जण काही मोबाईल बघत नाही. गरीब लोकांना अवेअरनेस करता आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचायला लागेल आणि त्यांना त्यांच्याकडे जे अवेलेबल आहे उदाहरणार्थ परसबाग आहे, स्वच्छतेसाठी जे काही गोष्टी आहेत त्या त्यांना समजावून त्यांना कुठेतरी मेन स्ट्रीम मध्ये आपल्याला मुख्य प्रवाहात आणायचं आहे. तर सुजाताताई आतापर्यंत तुमच्या या प्रदीर्घ सेवेमध्ये तुम्ही अगदी भरपूर काम केलं, समाजाच्या तळागाळामध्ये जाऊन काम केलं आणि तुमच्या या सेवेचा गौरव अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी अनेक सामाजिक संस्थांनी केलेला आहे. तर तुम्हाला या तुमच्या दैदिप्यमान जी कारकीर्द आहे याचं श्रेय तुम्ही कोणाला द्याल? अगदी मला आवडलेला प्रश्न मॅडम तुम्ही विचारला की जिथून मी जन्माला आले, ज्या भूमीतनं जन्माला आले ते माझे सर्व पहिलं म्हणजे कुटुंबातल्या व्यक्ती, मला ज्यांनी मूल्य दिली असे माझे समाजातल्या सगळ्या व्यक्ती, जिथे मी सेवा केली, ज्यांनी मला प्रेम दिलं अशा माझ्या सगळ्या तळागाळातल्या व्यक्ती आणि जिथून माझं प्रशिक्षण सुरू झालं तर त्या प्रशिक्षणात मला शिकवणारे शिक्षक, मला समजून घेणारा संपूर्ण स्टाफ आणि विशेष आभार मानायचे म्हणजे मला माझ्या आतापर्यंतच्या सेवेत अनेक प्रशिक्षणाच्या संधी आल्या. कसं असतं ज्यावेळेला तुम्ही सुरुवात करता त्यावेळेला तुम्हाला अनेक ठिकाणी प्रशिक्षणासाठी बोलवलं जातं किंवा एखाद्या ठिकाणी आणीबाणी आहे, एपिडेमिक आहे, तर अशा ठिकाणी जेव्हा बोलवलं जातं आणि ती आपल्यासाठी एक संधी असते आणि मी ती ठाण्याबाहेर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मला जाता आलं आणि ह्या सगळ्या संधीच्या वेळेला मला जी चांगली लोक भेटली, मला ज्यांनी शिक्षण दिलं आणि मी ज्याच्यामुळे म्हणजे मी दिल्लीला सुद्धा DNA ला प्रशिक्षणासाठी गेले, मला स्वित्झर्लंडला जायचा योग आला शासनातर्फे. तर ह्या सगळ्या प्रशिक्षकांकडून मला फार मोठं शिक्षण मिळालं. तर ह्या सगळ्या शिक्षकांचे, मला शालेय शिक्षण देणाऱ्या शिक्षकांचे मी खूप मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे मी ज्या जिल्ह्यात सेवा केली तर त्या जिल्ह्यातले माझे कार्यकारी अधिकारी, माझे जिल्हा आरोग्य अधिकारी, माझे तालुका वैद्यकीय अधिकारी, माझे सगळे धन्वंतरी डॉक्टरांची टीम, माझे सर्व तळागाळातले कर्मचारी,
माझ्या स्टाफ, नंतर आशा वर्कर्स आहेत, अंगणवाडी वर्कर, या सगळ्यांच्या युनिटीने, या सगळ्यांच्या मदतीने आज हे सगळं काम मी करू शकले. कारण मला काम खूप करायला वाटतं, पण समोर एक टीम असते, ती टीम तुम्हाला मदत करते आणि त्यावेळेला त्या नेतृत्वात ते काम होत राहतं. तर मी ह्या सगळ्यांचे खूप खूप आभार मानते आणि सगळ्यात पहिलं म्हणजे मी ईश्वराचे देखील आभार मानते की त्याने मला चांगलं आरोग्य दिलं. आव्हानं आली परंतु मला चांगलं आरोग्य त्यांनी दिलं आणि त्यामुळे मी ही सेवा करू शकली. आणि एक गोष्ट अजूनही मला मॅडम सांगायला तुम्हाला आवडेल की परिचारिका हे एकदम छोटं कॅडर आहे, एकदम सेवेतलं छोटं कॅडर आहे, परंतु त्या कॅडरमध्ये सुद्धा तुम्हाला खूप सेवा जर करायची आहे, एक आपण म्हणतो ईश्वर सेवा, तर ती करण्याची एक मोठी संधी त्या क्षेत्रामध्ये आहे. आणि ते ज्या वेळेला आपण सुरुवातीपासून एकदम मन लावून करतो ना, तेव्हा हे अनेक पुरस्कार किंवा अनेक लोकांची शाबासकी, समाजाची शाबासकी, तुमच्या अधिकाऱ्यांची शाबासकी, जशी आपण माझी शाबासकी करत आहात, ही आपोआप आपल्या प्रांगणात पडते असं मला वाटते. खूप छान मॅडम की म्हणजे तुम्ही एवढं मोठं काम उभं केलं आणि त्याचं श्रेय तुम्ही सर्व तुमच्या टीमला देतात. हा तुमच्या मनाचा खूप मोठेपणा आहे. पण मला असं वाटतं का टीम असते पण त्यांना योग्य दिशेने घेऊन जायला योग्य नेतृत्वाची गरज असते आणि ते नेतृत्व आम्ही तुमच्या रूपाने आरोग्य क्षेत्रामध्ये पाहतो आहोत आणि खूप अभिमान वाटतो की तुम्हाला सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने तुमचं काम गौरविलं गेलं. तर मला तुम्हाला एक छोटी गोष्ट सुचवावीशी वाटते की तुमचा आतापर्यंतचा प्रवास हा आव्हानांनी, संकटांनी भरलेला आहे आणि या संकटांना तुम्ही ज्या तडफेने तोंड दिलं आणि असं सकारात्मक काम उभं केलं, तर हे जे तुमचं कार्य आहे ते मला असं वाटतं की समाजातल्या सर्व परिचारिकांना, फक्त परिचारिका नाही तर प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक व्यक्तीला हे मार्गदर्शक ठरू शकतं. तर पुढचा 31 मेला वाटतं मे महिन्यात तुमचा परिचारिका, आमचा परिचारिका दिन 12 मे, तर त्याच्या अगोदर किंवा महिला दिनाच्या अगोदर तुम्ही नक्की तुमचे जे अनुभव आहेत ते शब्दबद्ध करा. आम्हाला आवडेल तुमचे अनुभव पुस्तक रूपाने वाचायला, केवळ आम्हालाच नाही तर संपूर्ण समाजाला आवडेल. आणि जागर मराठीचा हे जे चॅनल आहे ते तुमच्या या प्रवासामध्ये नक्की आम्ही सहकार्य करू सर्व प्रकारचं. थँक्यू. चांगलं आमंत्रण मला आपण दिलेलं आहे की आत्ताच आपण बोलत होतो की सप्टेंबर महिन्याच्या गोष्टी सुरू होत्या की सप्टेंबरला मी निवृत्त होते आहे आणि आपण 12 मे विषयी बोलत आहेत. आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नायटिंगेल ज्यांच्या नावाने मला पुरस्कार दिला गेला आणि तो दिवस म्हणजे जगात ह्या परिचर्येला एक व्यावसायिक क्षेत्र म्हणून ज्यांनी नाव दिलं, ज्यांना नावारूपाला आणलं, त्यांच्या नावाने आपण आज हा दिवस साजरा करतोय. आणि त्या दिवशी जर परिचारिकांना एक अनुभव म्हणून काही गोष्टी माझ्याकडे आहेत की ज्या मी देऊ शकेन आणि त्या आपण शब्दबद्ध पुस्तकात करणार असतील तर त्यापेक्षा मोठी गोष्ट नाही. नक्कीच मी सांगेन त्या परिचारिकांना की तो मार्ग आहे, तो जरी कठीण असला तरी तो ईश्वर सेवेकडे जातो आणि त्याच्यात एक स्वानंद मिळतो, एक आंतरिक अनुभूती मिळते. आपल्या परिवाराला, आपल्या कुटुंबाला, आपल्या समाजाला आपण खूप काही देऊ शकतो. म्हणजे आपण जरी जगात असलो नसलो तरी आपण कार्यरूपी आणि सेवारूपी नक्की आपण जिवंत राहू शकतो, हे मी नक्कीच त्याच्यात सांगू इच्छिन. तर मंडळी, सुजाताताई पुस्कानो यांच्यासोबत आपल्या गप्पा टप्पा तर सुरू राहणारच आहेत, पण यांच्या कार्याबद्दल जागर मराठीचा या चॅनलचे संस्थापक संपादक श्री संतोष कुमार गायकवाड सर काही सांगू इच्छितात, ते आपण नक्की ऐकूया. नमस्कार, मी संतोष गायकवाड. आज जागर मराठी चॅनलवर स्वातंत्र्य दिन 15 ऑगस्ट निमित्त ग्रेटपेट विशेष मुलाखतीमध्ये राष्ट्रपती पुरस्कार विजेत्या नाईटिंगेल पुरस्कार, फ्लोरेन्स नाईटिंगेल पुरस्कार विजेत्या प्राप्त आरोग्य सेविका सुजाता तुस्कानो मॅडम यांची मुलाखत होत आहे. खूप दिवसापासून त्यांच्याबद्दल ऐकलं होतं आणि माझे मित्र आनंद गदगी यांनी ही सांगितलं आणि मला मुलाखत करायची होती. आज तो योग आलेला आहे आणि या स्वातंत्र्य दिनानिमित्त त्यांची मुलाखत करताना मला खूप आनंद होत आहे. मित्रांनो, आज भारताचा स्वातंत्र्य दिन होत आहे, पण खरं स्वातंत्र्य गोरगरीब आदिवासी पाड्यावर पोहोचलं आहे का हे कोणाला माहीत असतं. तर ज्या आदिवासी बहुल एरिया आहेत त्या ठिकाणी त्यांनी काम केलेलं आहे. स्वातंत्र्याचा अर्थ हे जे काही आरोग्याची सेवा असेल,
सरकार म्हणून पहिल्यांदा त्या लोकांना कोण असेल तर या नर्सेस, आरोग्य सेविका हेच त्यांचं सगळं बघत असतात. आणि माझं असं म्हणणं आहे की सुजाता दुष्कानो मॅडम या सेवानिवृत्त होत आहेत. खरं तर त्या सेवानिवृत्त नावाला होत आहेत, त्यांना खूप मोठं काम पुढे करायचं आहे. मदर तेरेसा त्यांचा आदर्श आहेत आणि आईकडून त्यांनी प्रेरणा घेतलेली. तर भविष्यामध्ये एक तर त्यांनी त्यांच्या अनुभवावर एक पुस्तक लिहावं, त्यासाठी तांत्रिक ज्या काही गोष्टी असतील त्या आम्ही जागर मराठी चॅनल नक्कीच त्यांना देऊ. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे काम आहे हे पुढे खूप मोठ्या प्रमाणावर पालघरमध्ये गरजेचं आहे आणि त्या संदर्भातही आपण त्यांना नक्कीच मदत मार्गदर्शन करू. पुनश्च एकदा तुमच्या भविष्यातील वाटचालीसाठी सुजाता मॅडम खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. तर सुजाताताई, मी मगासपासून बघते तुम्ही 2 छानसे बॅच लावलेत. तर त्यावर लिहिले आय सपोर्ट ऑर्गन डोनेशन. तर आम्हाला त्याविषयी सांगा ना प्लीज. कसं असतं, आता बघा तुमची क्युरियोसिटी वाढली की नाही की हे काय आहे म्हणून. आता जे अवॉर्ड आहेत आणि पदकं आहेत ती बाजूला आहेत, परंतु सगळ्यात पहिलं म्हणजे मला रोज जाणीव व्हावी की मी आरोग्य सेविका आहे. ही आहे आरोग्य सेविकेची प्लेट. की आरोग्य सेविका हे मला सतत माझ्या डोक्यात बिंबवलं जावं, मनात बिंबवलं जावं म्हणून मी ही लावते की कुठेही गेली तरी प्रत्येकाला दिसली पाहिजे की मी सेविका आहे आणि माझी मदत त्यांनी घेतली पाहिजे. आणि हे जे आहे, हे पदक जे आहे हे मी स्वतः अवयवदानाचं मोठं काम करते आहे. की प्रत्येक व्यक्ती, जी व्यक्ती मला दिसते त्याला मी, जसं आता तुम्ही विचारलं तर मी त्यांना सांगते की आपलं शरीर हे खूप मूल्यवान आणि मौल्यवान आहे. परंतु ते कधी, तर ते जिवंतपणी देखील आणि जिवंत नसल्यावर देखील. म्हणजे ज्या वेळेला आपण ह्या जगात नसाल त्यावेळेला सुद्धा आपल्या शरीरातले सगळे अवयव हे आपण दान करून अनेकांचे जीव वाचवू शकतो, अनेकांना जीवदान देऊ शकतो. म्हणून हे अवयव दानासाठी मी जे काम करते आहे त्याचं हे पदक आहे आणि हे आरोग्य सेविकेचं. आणि हे विचारल्यामुळे मला अनेक लोक विचारतात मॅडम हे काय आहे. मग मी त्यांना अवयवदान ही चळवळ काय आहे, आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव आपण आपल्या नसण्याने पण देऊ शकतो, मृत झाल्यावर आपल्या घरातल्या नातेवाईकांचा कसं देऊ शकतो, हे कार्य मी आता अजून जोमाने करते आहे ह्या पदकामुळे. तर सुजाताताई, जागर मराठीचा हे जे चॅनल आहे ते मराठी भाषा प्रचार, प्रसार आणि संवर्धनासाठी सुद्धा कार्यरत आहे. आणि या उपक्रमाचाच एक भाग म्हणून माझा हा काव्य संग्रह आहे, मी लिहिला तो तुम्हाला स्नेह भेट येत आहे. खूप सुंदर, खूप सुंदर. तुम्हाला ह्या अनेक लिखाणासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. कारण आपल्याला माहिती आहे की आज जरी, हे मी स्वीकारते आहे पहिलं, आणि सध्यातही आपण आधी महाराष्ट्र शासनाच्या मासिक पाळी आणि प्रशिक्षण व्यवस्थापन ह्या कार्यक्रमात भेटलेलो होतो. आणि त्यामुळे एकदम मलाही आज खूप आनंद झाला हे पुस्तक स्वीकारताना. कारण आल्या मी पहिली पुस्तकाची मागणी केली आणि त्याचप्रमाणे हे पुस्तक इथे ठेवते. त्याचप्रमाणे आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही प्रेमाचं प्रतीक. आणि खूप सुंदर बघा कशी आहेत, चिरतरुण मुलं आपल्यासारखीच आहेत. तर आज विशेष म्हणजे आपण जागर मराठीचा आणि ह्या चॅनलचे श्री संतोषजी गायकवाड सर आणि आपली सर्व टीम आणि आपण त्यांच्यात माझ्या निवेदिका आज आपण आलात. आज आपण माझी छान हलकी मुलाखत घेतली. आणि पहिली गोष्ट म्हणजे माझ्या पूर्ण आयुष्याचा मागोवा आपण घेतला. मी ह्या मार्गावरनं कशी आले, तर ह्या सगळ्या गोष्टीचा उलगडा आपण केला. त्याबद्दल मी आपणास हे प्रेमाचं फुलांचं गुच्छ देऊन मी आपलं खूप खूप स्वागत करते आहे. थँक्यू. आणि मला आपल्याला एक संदेश द्यायचा आहे की ह्या आपल्या इतक्या सुंदर विधायक कार्यक्रमासाठी माझ्या शुभेच्छा तर आहेत, परंतु आपल्या या मराठी मायबोलीला आणि मराठी माऊलीला आपल्या देशातच नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांना ह्या मराठीची ओळख व्हावी आणि मराठीचं निरनिराळ्या गोष्टींचे उलगडे व्हावे म्हणून अनेक नियोजित कार्यक्रम आपलं चॅनल राबवत असतं. आणि ह्या सगळ्या संकल्पना ह्या नक्कीच कुठेतरी आपल्या मराठीला प्रत्येकाच्या घराघरात नेण्याचं कार्य करत आहात. तर माझ्या आपल्या चॅनलला, आपल्या सर्व टीमला खूप खूप प्रार्थना आणि शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू.